नमस्कार मंडळी, कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। तर मंडळी, आज आहे ना आमच्या गावचा शिमगा आहे। तर आज थोडी गडबड आहे, कारण आता एकचा होम आहे आणि थोडा लेट झाला आहे, 12 वाजून गेलेत आणि आता निघाले। तर चला आता झटपट मंदिरात जाऊया आणि मंदिरात सजावट तर काल करून झाले आणि त्यानंतर आता जाऊन आपण आपल्या रामदेवचं दर्शन घेऊया। पालखी पण खूप छान पद्धतीने सजवले, तुम्हाला ह्या व्हिडिओत दाखवेनच मी। आणि त्यानंतर मग आपल्याला होमावर जायचं आहे, होम लावायचं आहे आणि होम लागल्यानंतर पालखीला घेऊन आपण होमाभोवती प्रदक्षिणा घालणार आहे आणि मग पालखी आपल्या मंदिराजवळ येणार आणि मग पालखी नाचवायला सुरुवात होणार आहे। सगळे गावकरी मंडळी आनंदाने तेवढ्या जोशामध्ये पालखी नाचवणार आहेत। तर चला मंडळी, जाऊया आता मंदिरात। आता थोड्या टायमात आम्ही मंदिरात पोहोचणार आहे आणि बघा माझ्यासोबत आहेत सखा काका आहेत आणि रुपये आहे आणि संतोष काका आहेत। हे बघा संतोष काका मुंबईतून आले, ते काय जास्त बिझी आहेत, फोनवरच बिझी आहेत। बघा तेव्हा फोनमध्येच बिझी असतात। बघा अर्जंट त्यांचा फोन आला कुठला तरी। तर चला आता आपण मंदिरामध्ये पोहोचतोय आणि मंदिरामध्ये पोचल्याच्या नंतर बघूया गावकऱ्यांनी मंदिराची सजावट कोणत्या प्रकारे केले आणि पालखीसुद्धा खूप छान पद्धतीने सजवली, बघूया आपण। तर मंडळी चला आता आपल्याला जायचं आहे होमावर आणि हे बघा सगळे गावकरी मंडळी जमा झाले। आता इथून सगळा गाव मिळून होमावर जाणार आहे आणि आपल्याला होम लावायचा आहे आणि त्यानंतर मग परत आपण मंदिरात येऊन पालखी प्रदक्षिणेसाठी घेऊन जाणार आहे परत होमावर। हे बघा मंडळी संपूर्ण गाव आता होमावर आलंय। बघा आता इथे होमाची पूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर मग होम लावला जाणार आहे। हे बघा
मंडळी, जेव्हा देवी शृंगार करून पालखीत बसते त्यावेळी तिचं हे शृंगाराचं रूप तिला आरशातून दाखवलं जातं. तर आमच्याकडे आहे ना हा मान न्हावी मंडळींचा असतो. तर हे बघा, आता देवीला तिचं रूप दाखवून झाले आणि मग तिचं हे रूप जे गावकरी मंडळी असतात, गावातील मंडळींना, त्यांना हे रूप आरशातून दाखवतात. सगळे गावकरी मंडळी इथं बसलेत, गावकरी मानकरी सगळेजण बसले तिकडे. तर त्यांना आहे ना हे आरशातून रूप दाखवलं जातं. तर बघा, तर चला आता पालखी घेऊन आपण चाललो आहे होमावर. आणि होमावरती गेल्यानंतर होमाला प्रदक्षिणा घेतली जाणार आहे. प्रदक्षिणा घेतल्यानंतर पालखी तिथे थोडा वेळ नाचवली जाते आणि मग परत मंदिराजवळ येऊन मंदिराजवळ जो माड उभा केला आहे त्या माडाभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर पालखी नाचवायला सुरुवात होणार आहे. तर चला, हे बघा, सगळे गावकरी मंडळींनी पालखी खांद्यावर घेतले आणि चाललेत आता होमाकडे. हे बघा,
तर मंडळी हे बघा इकडे आहेत ना सगळी दुकान आहे, भाऊची दुकान आहेत. एक कलिंगडचं दुकान आहे आणि इकडे लहान मुलांच्या खेळण्यांचं दुकान आहे आणि आजूबाजूला पण दुकान आहेत. तर शिमग्यातला जो प्रसाद असतो प्रसाद म्हणून हे सर्व प्रसाद इथून सर्व मंडळी घेऊन जातात. पालखी तिकडे नाचवली जाते आणि सगळे मंडळी इकडे प्रसाद घेण्यात मग्न झालेत. पालखी नाचवून झाल्यावर माडाखाली बसवली जाते आणि नंतर एका भांड्यातून पाणी घेऊन जे भक्तजन आलेले असतात त्यांच्या अंगावर ते पाणी उडवलं जातं. याला आमच्याकडे शिंतोडा असं बोललं जातं. आणि नंतर पालखीची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर जे भक्तजन शिमग्यासाठी आलेले असतात त्यांचे जे नवस असतात ते या माडाखाली बोलले जातात. तर मंडळी आमच्याकडे हा शिमगा कोणत्या परंपरेनुसार केला जातो, कशी परंपरा आहे, कशी पद्धत आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गावची, प्रत्येक तालुक्यातली, प्रत्येक जिल्ह्यातली पद्धत वेगवेगळी असते, पण आमच्याकडे या व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे शिमगा केला जातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला